नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे चांगलं मताधिक्य घेऊन विजयी झाले। प्रामुख्याने जुन्नर तालुक्यामधून त्यांना जास्त मताधिक्य मिळाल्यामुळे महाविकास आघाडीमधून जुन्नरची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू आहे। प्रामुख्याने विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, संभाजी तांबे, माजी आमदार बाळासाहेब दांगट यांची नावे पुढे आहेत। तसंच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून तुषार थोरात, मोहित ढमाले यांची देखील नावं घेतली जात आहेत। या नावांमध्ये एक नावाची दररोज भर पडताना दिसते। प्रामुख्याने विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, संभाजी तांबे, तुषार थोरात, मोहित ढमाले, माजी आमदार बाळासाहेब दांगट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लेंडे ही नावं सध्या चर्चेमध्ये आहेत। अर्थात आपल्यामध्ये एकोपा राहावा म्हणून नुकतीच या इच्छुक मंडळींची ओतूरच्या राज लॉन्स या ठिकाणी बैठक झाली असून या बैठकीमध्ये आपल्यातला एकोपा कायम ठेवू पक्ष नेतृत्व म्हणजे महाविकास आघाडीचे नेते ज्याला उमेदवारी देतील त्याचं काम आपण सगळे मिळून करू असं त्यांचं ठरलं असल्याची माहिती सूत्रांची आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, ओतूर।